आणि आता बातमी आहे मनोज जरांगे यांची। विधानसभेमध्ये राजकीय एन्काउंटर करणार असा इशाराच मनोज जरांगे यांनी भाजपला दिलाय। लोकसभेमध्ये मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा फटका महायुतीला चांगलाच बसला आणि आता विधानसभेमध्ये महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा जरांगेंनी खेळ बिघडवू शकतात अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। इतकं वाटलं केला माझ्या समाजाचं, माझे लेकरं मराठा समाजाच्या आनंदाने वाट बघत होते। एवढ्या ताणात माझा समाज गेला, एवढ्या वेदनेत समाज गेला, त्याला फक्त जबाबदार देवेंद्र फडणवीस। वेळ पडली तर राजकीय एन्काउंटर मराठी त्यांचा भाजपचा करणार म्हणजे करणार। विधानसभा निवडणूक लढायची का याचा निर्णय 20 तारखेला मनोज जरांगे घेणार आहे। त्याआधी अंतरवली सराटीमध्ये जरांगेंनी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी सुरू केल्या। याआधी जरांगेंनी मुलाखती घेतल्या असून संभाव्य यादी देखील जरांगे यांनी तयार केली आहे। मात्र इच्छुकांच्या भेटीगाठीसह रात्रीच्या 2 भेटी खास महत्त्वाच्या आहेत। भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांची रात्री 1:15 वाजता भेट घेतली आहे। 8 दिवसामध्येच विखे दुसऱ्यांदा मनोज जरांगे यांच्या भेटीला आले, तर विखेंच्या भेटीनंतर रात्री 2:15 वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी देखील मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे। सुजय विखेंनी संगमनेरमधून काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या विरोधामध्ये लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। मात्र एका घरात एकच तिकीट या धोरणामुळे भाजपनं तिकीट नाकारल्याची माहिती असल्यानं सुजय विखे अपक्ष लढण्याची शक्यता आहे। त्यामुळे अपक्ष लढल्यास मराठा समाजाची मदत मिळेल का याचाच अंदाज घेण्यासाठी विखेंनी जरांगे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। या भेटीवरून विचारलं असता आता सरकारच राहिलं नाही, त्यामुळे चर्चा करून काय उपयोग, त्यांचा मालकच भरकटलाय म्हणत फडणवीसांवर निशाणा साधलाय। आता काय सरकार गेलं ना, आता काय आता गेल्यावर काय उपयोग आहे? येऊन जाऊन समजा ठीक आहे, ते माणूस म्हणून आले म्हणले किंवा ते भाग वेगळा आहे, पण आता सरकारच नाही। मी त्यांनाही म्हणलो ना, ते का मला वाटतं आलंय सुद्धा तुमच्याकडे, ते मी म्हणलं आता काय सरकारच नाही ना, आता काय येऊन तरी काय करायचं? आता काय आचारसंहिता पुढे ढकलता येत नाही। लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांनी उमेदवार दिले नाहीत, मात्र जरांगे फॅक्टरमुळे थेट नुकसान महायुतीचं झालं आणि फायदा झाला तो महाविकास आघाडीचा। मराठवाड्यातील लोकसभेच्या 8 मतदारसंघांपैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकले आणि महायुती पराभूत झाली। आता पुन्हा एकतर पाडापाडी करणार किंवा उमेदवार देणार हे जरांगेंनी म्हटलंय। 20 तारखेला जरांगेंनी उमेदवार देण्याचं ठरवलं तर मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणात होणार हे निश्चित। 2019ची आकडेवारी पाहिली तर मराठवाड्यात भाजपचे 17 आणि शिवसेनेचे 12 आमदार विजयी झाले होते। त्यापैकी शिंदेंकडे 9 आणि ठाकरेंकडे 3 आमदार आले। मराठवाड्यात काँग्रेसचे 8 आमदार आणि राष्ट्रवादीचे 8 आमदार आले। त्यापैकी अजित पवार यांच्याकडे 6 तर शरद पवारांकडे 2 आमदार गेले आणि इतर 3 आमदार आहेत। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात विधानसभेच्या 48 जागा आहेत, त्यामध्ये मराठा मतदार किती तेही समजून घेऊया। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 विधानसभा मतदारसंघ आहेत। एकूण मतदार 28,11,075, त्यापैकी 10,11,000 मराठा मतदार आहेत। जालन्यामध्ये विधानसभेचे 5 मतदारसंघ येतात। एकूण मतदार आहेत 13,99,595, त्यापैकी 6,63,012 इतकी मराठा मतदारांची संख्या आहे। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात। एकूण मतदार आहेत 21,97,830, त्यापैकी 7,70,000 मराठा मतदार आहेत। नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघ येतात। एकूण मतदार आहेत 27,69,157, त्यामध्ये मराठा मतदारांची संख्या आहे 6,65,000। लातूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात। एकूण मतदार आहेत 17,14,188, त्यापैकी 4,77,500 मराठा मतदार आहेत। धाराशिव जिल्ह्यात विधानसभेचे 4 मतदारसंघ येतात। एकूण मतदारांची संख्या आहे 14,808, त्यामध्ये मराठा मतदारांची संख्या 5,25,000 इतकी आहे। परभणी जिल्ह्यामध्ये 4 विधानसभा मतदारसंघ येतात। एकूण मतदार आहेत 14,58,000, त्यामध्ये मराठा मतदार आहेत 4,76,500 इतके। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये विधानसभेचे 3 मतदारसंघ येतात। एकूण मतदार आहेत 9,46,555, त्यामध्ये 3,28,000 मराठा मतदार आहेत। इतकं वाटलं केला माझ्या समाजाचं, माझे लेकरं मराठा समाजाच्या आनंदाने वाट बघत होते।
की ज्यावेळेस यांच्या फेऱ्या सुरू झाल्या या मंत्र्यांच्या आणि आमदाराच्या, त्यावेळेस माझा समाज असं वाटत होतं की आता मिळत. एवढ्या ताणात माझा समाज गेला, एवढ्या वेदनेत समाज गेला, त्याला फक्त जबाबदार देवेंद्र फडणवीस आणि जातवान खानदानी आता स्वतःच्या लेकराचे वाटोळ होणारे बघू शकत नाही. वेळ पडली तर राजकीय एन्काउंटर मराठी त्यांचा भाजपचा करणार म्हणजे करणार. पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मनोज जरांगे पाटलांना देखील आवाहन करतो, ज्या पद्धतीतली त्यांची भाषा आहे ही समाजाला आणि राज्यातल्या जनतेला मान्य नाही आहे. एन्काउंटर करीन का? आम्ही काय बांगड्या घातल्यात का? आम्ही बांगड्या घालून फिरतो का? तू साहेब त्याच्या सध्या त्या अंतरवाली सराटीच्या बाहेर पडत नाही. राज्य फिरून बघ, निवडणूक लढून बघ, 288 उभे करून बघ आणि नंतर राजकारणाच्या भाषा कर. याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. शिंदे गट हा जरांग्यांच्या जवळ आहे. अगदी रात्री अपरात्री कोणी जाऊन त्यांच्याशी शिंदे गटाचा म्हणून चर्चा करू शकतो. एकंदर चित्र पाहता जरांगे फॅक्टर हा या निवडणुकीमध्ये अनअवॉइडेबल आहे. तुम्ही म्हणता 7 मतदारसंघ नाही, 8वा मतदारसंघ जो औरंगाबाद किंवा संभाजीनगर आहे, तिथे सुद्धा शिंदेंनी केवळ आणि केवळ जरांगेच्या सांगण्यावरून संदीपान भुमरेंना उभं केलं. म्हणजे त्यांचं प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय चालत नाही. आणि अंतरवाली सराटी हे आता हेडक्वार्टर झालेलं आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील 48 विधानसभा मतदारसंघासह अहमदनगर अर्थात अहिल्यानगर, नाशिक आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांमध्ये जरांगे फॅक्टरचा प्रभाव आहे. त्यामुळे जरांगे या ठिकाणी देखील कुणाचाही खेळ बिघडवू शकतात. तर आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये महायुतीला एकच जागा मिळाली, ती पण शिंदे गटाची जागा आहे आणि संदीपान भुमरे तिथून विजयी झालेले आहेत. तर आपल्याला लक्षात येईल की शिंदेंच्या बाबतीमध्ये मनोज जरांगेंचा अजूनही सॉफ्ट कॉर्नर आहे आणि संदीपान भुमरेसुद्धा त्या सगळ्या वादामध्ये अलिप्त राहिलेले. त्यामुळे कुठंतरी मराठा फॅक्टरचा त्यांना खूप फायदा झाला आणि महायुतीमध्ये जरी असले तरी ती जागा निघाली. त्यामुळे मनोज जरांगेंचा मराठवाड्यामध्ये खूप मोठा परिणाम लोकसभेला झालेला आहे. मनोज जरांगे पाटील काय करतील ते 20 तारखेला स्पष्ट होईल. परंतु रिंगणाच्या बाहेर राहिले मनोज जरांगे पाटील तर त्यांचा परिणाम हा जास्त BJPच्या विरुद्ध होईल. आज समाज जो मनोज जरांगे पाटलांच्या मागे आहे की हा माणूस दबाव टाकून सत्ता कोणाची का असे ना मराठा समाजाला आरक्षण देईल म्हणून हा पाठीशी असलेला समाज आहे. मनोज जरांगे पाटलाला या गर्दीचं मोठं वरदान आहे. आणि मला असं वाटतं की मी एका वाक्यात जर सांगायचं की मतपेटी ही शापित असते. कुठल्याही वरदान लाभलेल्या माणसाला शापित गोष्टीला स्पर्श केल्यानंतर त्याची ताकद आपोआप कमी होईल असं मला पत्रकार म्हणून वाटतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील रिंगणात उतरल्यानंतर काय परिणाम होईल हे सांगणं, कारण मतांचं बायफर्केशन होऊन कोणाचंही सरकार येऊ शकतं. त्याच्यामध्ये त्यांना साध्य करायचा तो हेतू साध्य होईलच असं मला अजिबात वाटत नाही. जरांगेंच्या टार्गेटवर महायुती, त्यामध्ये फडणवीस आणि भाजप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे अधिक आक्रमक बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे पाडापाडी किंवा उमेदवार देण्याचं जरांगेंचं ठरलंच तर टार्गेटवर संपूर्ण महायुती असेल की एकटी भाजप हे लवकरच दिसेल. पंकज भनारकरसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.